बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अदाकारीसह लव्ह अफेअर्समुळे चर्चेत असणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांपैकी काही अभिनेत्रींची लग्नापूर्वी 1-2 नव्हे तर तब्बल 10 अफेअर्स राहिले आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे लग्नाआधी असलेले अफेअर्स सर्वाधिक चर्चेत राहिले. यांमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री. नंबर 1 वर आहे कॅटरीना कैफ. बॉलिवूड सिनेविश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून कॅटरीना कैफकडे पाहिलं जातं. विकी कौशल सोबत लग्न करण्यापूर्वी कॅटरीनाचे अनेक अफेअर्स होते. सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा मोठमोठ्या कलाकारांसोबत तिचे नाव जोडण्यात आले होते. विकी कौशलला धरून कॅटरीनाची एकूण 6 अफेअर्स होती असं सांगितलं जातं. नंबर 2 वर येते अनुष्का शर्मा. अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेटर विराट कोहली सोबत लग्न करण्यापूर्वी तिचे अनेक कलाकारांसोबत नाव जोडण्यात आले होते, ज्यामध्ये शाहिद कपूर, रणवीर सिंग, रणबीर कपूर सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. अनुष्काचा पती विराटचे नाव धरून अनुष्का शर्माची एकूण 7 अफेअर्स होती असं सांगितलं जातं. नंबर 3 वर येते रेखा. अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन या अधुऱ्या प्रेम कहाणीविषयी सगळेच जाणतात, पण अमिताभ व्यतिरिक्त रेखा यांचे नाव इतर काही दिग्गज कलाकारांसोबत जोडण्यात आलं होतं. यात जितेंद्र कपूर, संजय दत्त, अक्षय कुमारच्या नावाचा समावेश आहे. अशा प्रकारे रेखा यांची एकूण 8 अफेअर्स होती. नंबर 4 वर येते दीपिका पादुकोण. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलिवूडची लाडकी जोडी आहे, पण लग्नापूर्वी दीपिकाच्या नावावर देखील अनेक अफेअर्सचा शिक्का आहे, ज्यात MS धोनी, युवराज सिंग, रणबीर कपूर अशा नावांचा समावेश आहे. रणवीर सिंगच्या नावाचा समावेश केल्यास दीपिकाची एकूण 9 अफेअर्स असल्याचे सांगितले जाते. नंबर 5 वर येते बॉलिवूडची लाडकी पिग्गी जॉब्स अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा. निक जोनास सोबत लग्न करण्यापूर्वी प्रियंकाचं बऱ्याच सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलंय, ज्यात शाहिद कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान, ऋतिक रोशन अशा नावांचा समावेश आहे. निक जोनासला धरून प्रियांकाच्या नावावर एकूण 10 अफेअर्स आहेत. यांपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा.